हॅलो गाईज, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर जोडला गेला वैभव नवेले. ह्या भावाला आज मोठा मोठा आकडा लागलेला आहे. आणि भाव आज आपल्याला मटका किंग झालेला आहे तो. आणि आज आपल्याला तो पार्टी देणार आहे. मस्करी मध्ये गाईच संपवणार खेळ. स्वभाव एकदम गोड स्वभाव आहे. आणि जिथे दिसेल तिथे त्याला काय सोडून दे त्याला. कॅटर मारा. तर आता तू कुठे नेणार आहेस आम्हाला? तुम्ही कुठे जाणार गाईच? काहीच नाही, आम्हाला विचार. तू बोलशील तिथे, तू नेणार, तुला लागला भाव. आता आपल्याला एकच गोष्ट आपल्याला पुढे भेटणार. का तुम्ही हे खाणार काय? जेव्हा खाणार काय? एवढं गेल म्हणून तुला तर गाईस, तुम्ही काय खाणार आहात? काय रायडेच्या गायला विचारतोस की भरवतोय गायजला भरवतोच ती. अरे गाय झाली ना साल्टावरती तो आम्ही आलोय हातखंब्यात. आणि रस्त्याची अशी रस्त्याची मला पूर्ण रत्नागिरीचे लवडे लागलेत रस्त्याचे. पूर्ण कुठे चांगला रस्ता तुम्हाला दिसणार नाही. जरी दिसले ना तरी बरं होईल त्यांना खड्ड्यांची अवस्था. ते कसं माहितीये का? हा बोल तू बोल. हा काय लक्ष देत नाही कोणी. वैभव नवेले यांना राजकारणाबद्दल खूप माहिती आहे. हा आता 2 शब्दात ते आपल्या वक्तव्य करतील. आपलं मत व्यक्त करा वैभव सर. गेली 10 वर्ष मुंबई गोवा हायवे होता. 17 वर्ष हा, कोण लक्षच देत नाही. पण प्रॅक्टिकली रस्त्याचं काम कधीपासून चालू केलंय? प्रॅक्टिकली म्हणायला गेलं काम कागदोपत्री 17 वर्ष असतील, पण प्रॅक्टिकली किती वर्ष झाली काम चालू करून? सांग वैभव. हा माहित नसेल तर आपण बोलू नये. बरोबर. तुम्हाला अक्कल आहे का राजकारणाबद्दल? राजकारणातलं तुम्हाला काय माहिती आहे हो? फक्त खेळता येतो. काय खेळता येतं? हा? आयुष्य याच्यातच आलो नसतो. हा दोस्तीत पण राजकारण आधी माहिती घ्या. राजकारणातील माहिती घ्या. हो सर, तुम्ही सांगा. हा? दादा भाऊ. नाही राजकारणातली आधी माहिती घ्या. तुम्ही सांगा. सदा भाऊ तुम्ही त्याला क्लिअर करा. राजकारण म्हणजे काय विषय आहे क्लिअर करा. जाणार आहे सुरू होणार. हा. चांगल्या माणसांनी चांगले रस्ते कधी बघायला मिळणार? चांगल्या माणसांना चांगले रस्ते कधी बघायला मिळणार? अहो सर, 2 वर्ष चालू झालेत रस्त्याची कामं करायला. बरोबर आणि जी काही रस्त्याची आता इथून आपण मुंबई गोवा करतोय, बरोबर पुणा नागपूर करतोय. हा बरोबर आता जर आपल्याला चांगले रस्ते पाहिजे असतील तर थोडा वेळ द्यावा लागेल, लोकांना थोडंफार सहन करावं लागेल. बरोबर. 2 वर्षात, अजून 1 वर्षभरात हा रस्ता पूर्ण झालेला असेल. हे रस्ते झालेले परत खराब होतील. आज तारीख आहे 22 23 23 तारीख. 23/4/2024. हा. हे ऑलरेडी 2 वर्षापासून काम होतंय. होतंय. अजून किती वर्ष? अहो गल्ली बोळातला रस्ता नाही ना, हा नॅशनल हायवे आहे. नॅशनल हायवे त्यामुळे समृद्धी महामार्ग तेवढा वेळ त्याला द्यावा लागतो. समृद्धी Concrete- महामार्ग हा कसं आहे, वर्षातच झाला. concreteचे आणि रोड त्याची एवढी असल्यामुळे- speed आहे आणि एवढा मोठा हायवे ऐका कमी वेळेत झालेला आहे. दादा तुम्ही ऐकता आहे का? दादा भाऊ बोलतायत ना. हा, थांबा ना. कॉन्क्रीट रस्ता असल्यामुळे त्याला क्युरिंग लागतं, पाणी लागतं. त्याप्रमाणे त्याला पाणी द्यायला लागतं. त्यामुळे तेवढा वेळ द्यावा लागेल. हा शांती धाब्यात जेवायला. वाजले किती ते पण विषय हा आज चालले शांती धाब्यात खायला. बघूया आज काय भाव आपले ऑर्डर करतात. आणि आपल्यासोबत जोडले मामा हाय करा व्हिडिओ. हे आपले शांती धाब्यातले मामा आहेत. कधी पण ऑर्डर द्यायची. काय वाढतात? प्रेम वाढतात जेवणासोबत. मामा वैतागलेत वाटतं. रात्रीचे 1:30 वाजलेत ना. जरा वयस्कर असल्यामुळे. काल एवढं गिराक काल रविवार. ड्रायव्हरच्या नंतर सोमवार लागलं तरी काय विचार नाही. 3:30 वाजता इकडे 15-16 काकांचे काल लयच हाल झाले. त्यामुळे आज वैतागलेत ते. काकाचं एक QR कोड टाकतो. काका दबलेत मदत करा.
आपला टाकायचा कीवर कोड. तुला काय बोलायचंय वैभव बोलून घे नंतर मग मागणे टोचा मारत राहशील. हा नाही सदा बरोबर काय विचारत का सदा भाऊ बरोबर काय विचार भाऊंच्या पुढे कोण बोलेल. डिश आलेली आहे आणि आता फक्त रोटीची वाट बघतायत. कधी रोटी येते आणि कधी घशा खाली जाते. हे ओळून टाकलेलं व्यक्तिमत्व. भाजी संपली आहे त्यामुळे तो आता गरम पाणी ओतून त्याच्यात भाजी घेईल. सॉरी भावा. आम्ही आता 4 वाजेपर्यंत फिरत राहणार आहोत. त्याला 3:30 वाजता 3:30 वाजता त्याला परत पुन्हा कांदा पोहे लागतील. आमचं जेवण आता आम्ही चाललोय परत वाडी. पण विश्वास नाही गाडी अशी गाडी आहे ही गाडी अचानक भयानक कुठेही वळू शकते. 2 ते 4 पट वाजू शकतात. त्यामुळे काय विश्वास नाही या गाडीवर. भगवती झालं मांडवी झालं आणि आता आलो मारुती मंदिर. त्याच्यानंतर कुठे जावे आम्हालाच माहित नाही. तर मित्र हो बघा आपण पुढे बघतोय अतिशय अशा दुर्मिळाच्या रस्त्यातून आता चंपक माझ्याकडे चंपक मैदानाला चाललेला आपण सुसाटवर एकदम. ही गाडी आज आम्हाला पूर्ण रत्नागिरीचे चक्कर खायला लावणार आहे अक्षरशः. आम्ही चाललो अरे वारे आपण आलो रात्रीचे 4:30 वाजता आरेवारी. दोघांच्या वस्ती होती. आपला सदा बिचारा जात होता 11 वाजता झोपायला. यांच्या अंगात काय खुजली आली आणि त्याला बाहेर बोलवलं नाही. आणि आता त्याने वाजवला ना आमचे 4:30. आता किती वाजवेल मॉर्निंग वॉक करतो तो ते आता काही माहित नाही. आता वाजले 4:30 आणि आम्ही आहोत अरे वारे. तीही गत झालेली आहे. आता आकाश आलेलं वाटतंय. पण काय करणार सदा शेठला त्रास म्हणजे सदाचा आम्हाला त्रास. क्या बोला तूने. हे बाळ वर नव्हता फिरताय उठावून लाव. तर आता बघूया किती वाजतात कधी निघतोय. आणि हा बघा चंद्र हा बघा सूर्य सूर्य आणि हा आमचा सूर्य उगवता सूर्य सूर्यकुमार यादव.